श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत रममाण असाल. 8 ऑगस्ट अगदी उद्या आणि परवा म्हणजे परवा दिवशी 8 ऑगस्ट आहे आणि 8 ऑगस्टला 8 पोर्टल ओपन होत आहे, ज्याला लॉयन पोर्टल असं सुद्धा म्हटलं जातं. शब्द जरा हे झाला, सॉरी. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे किंवा कोणते 2 उपाय असे मस्त युनिवर्सकडे आपला संदेश पोचवायचा आहे, एक्झॅक्टली याच विषयावर आजचा व्हिडिओ आहे. पोर्टलला मी खूप जास्त मानते, कारण 1111, 77, 369, त्याच पद्धतीनं 88111 हे पोर्टल इतके जास्त महत्त्वाचे आहेत ना, की हे नंबर्स आपल्याला जर दिसू लागले किंवा या तारखेला केलेले विशिष्ट रेमेडी किंवा विशिष्ट मॅनिफेस्टेशन हे प्रचंड जास्त काम करतं. आणि हो, ह्याचं मी लाईव्ह प्रूफ आहे की हे खूप जास्त काम करतं. जेव्हा आपण अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटनी हे उपाय किंवा रेमेडी करत असतो, म्हणजेच हे जे लायन पोर्टल आहे त्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे ते सगळ्यात आधी बघूया. एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही तो व्हाईटला घेऊ शकता, प्लेन घेऊ शकता, आणि ग्रीन कलरचा एक स्केच पेन किंवा मार्कर आपल्याला पाहिजे आहे. सगळ्यात आधी जे लायनचं चिन्ह आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते कसं तर तुम्हाला इथं दिसेल, आडवा 8, थोडक्यात आडवा इंग्लिश मधला 8 हे आहे त्याचं साईन. ते आपल्याला सगळ्यात वरती काढून घ्यायचं आहे, वहीच्या सगळ्यात वरती, म्हणजे अंडरलाईनच्या वरती, समासच्या वरती 8चं पोर्टल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला आपली इच्छा 8 वेळा पॉझिटिव्हली लिहायची आहे. आता हे जे आपण साईन काढलं आहे ना, या साईनला 8चे बघा 2 गोल येतात. जो आपण आडवा काढणार आहे असा, त्यामध्ये पण 2 गोल येतात. सगळ्यात पहिल्यांदा हे जे साईन आहे ते नुसतं आपण हवेमध्ये जरी असं बोटांनी काढलं आणि आपल्या इच्छा बोलल्या ना, तर तरी सुद्धा इच्छा पूर्ण होतात. कारण रेकीमध्ये असे अनेक साईन आम्हाला स्वतःला शिकवलेले आहेत, जे इथून तुम्हाला लांबून सुद्धा केल्याने, म्हणजे मनीसाठी आहे, हेल्थसाठी आहे, असे अनेक आहेत. जो माझ्या, खरं सांगते मी इथून तुम्हाला आज मी की मला जो मणक्यातला गॅप हा त्रास होत होता ना, औषध उपचार केले, नाही असं नाही, फिजिओथेरपी सुद्धा केली आणि त्यानं सुद्धा फरक पडला. म्हणजे मी डॉक्टर या गोष्टीला कधीही नकारणारी नाही, कारण डॉक्टर हे आपले धर्तीवरचे देव असतात असं मी मानते. आता त्याला काही अपवाद आहेत, त्या विषयावर आपल्याला नाही बोलायचं, पण तरीही डॉक्टर हे आरोग्याचे आपले देवच आहेत. तर उपचार तर मी घेतलेच, आणि त्यानंतर आम्हाला रेकीमध्ये असे काही साईन शिकवले आहेत, जे आपण आपल्यासाठीच वापरून किंवा इतरांसाठी वापरून हेल्थ सुधारू शकतो. तर विषय होता माझ्या मणक्यातल्या गॅपचा. ज्या वेळेस मला L4, L5 आणि L6 मध्ये माझ्या गॅप दाखवत होते, तेव्हा मी आधी सगळ्यात ट्रीटमेंट घेतली, कारण मला इमर्जन्सी रिलीफ हवा होता. आणि त्यानंतर ते मी इथं कोल्हापूरमध्ये येईपर्यंत, म्हणजे सातारा टू कोल्हापूर साधारण 7 महिन्यांचा पिरियड होता, तोपर्यंत मी औषधं तर घेतलीच, पण त्यानंतर मी औषधं कमी करून व्यायाम आणि माझी जे रेकीचे साईन आहेत ते माझ्या शरीरावर द्यायला आणि माझे मी ते वापरायला सुरुवात केली. आणि त्या साईननी माझा आत्ता, म्हणजे मी 2 मंथ्स आधी जी एक्सरे वगैरे काढला, जेव्हा माझी पूर्ण हे झाली थेरपी, तेव्हा माझा तो गॅप 70 ते 80% कमी होऊन माझा आता अगदीच, मी प्रवास केला खूप जास्त वगैरे तरच दुखतं, म्हणजे इतका छान फरक पडला. जसं मी तुम्हाला क्रिस्टल सजेस्ट करत असते, BP, शुगर, थायरॉइड, तर ते नुसते असे उचलून मी तुम्हाला देत नाही, तर मी त्याच्यावर प्रॉपर रेकी करते, जी मला माझ्या गुरूंनी शिकवली आहे. मी नाही म्हणत की मी नॉलेजनी फुल खूप आहे, पण जेवढं मला शिकवलंय, जे मी आत्मसात केलंय, ते मी तुम्हाला वापरल्यावर, ह्याच्यावर रेकी करून दिल्यावर त्याचा फायदा होतोच. त्यानंतर तुम्हालाही त्याच्यावर काम करावं लागतं, इन्फॉर्मेशन द्याव्या लागतात, त्याला चार्ज करावं लागतं. तर हा झाला विषय सायन्सचा. तर मला तुम्हाला त्याच सायन्सचं महत्त्व पटवायचं आहे की सायन्सली प्रूफ, म्हणजे मी स्वतः प्रूफ आहे की हे जे पोर्टल असतात किंवा हे जे साईन असतात ते इतके सुंदररित्या काम करतात आपल्या आयुष्यामध्ये, की माझा तो गॅप, म्हणजे त्या डॉक्टरांनी जेवढा सांगितला होता तिथं यांनी 10% पण ते म्हटले मायनर आहे, म्हणजे मनावर घेण्यासारखाच नाहीये तो,
खूप कमी आहे. तुम्ही फक्त थोडासा मी सांगतो तसा व्यायाम करा आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स वगैरे घ्या भरपूर प्रमाणात. मला खाली मांडी सुद्धा घालून बसता येत नव्हतं. आता कुठलाही प्रॉब्लेम मला उरला नाहीये. थोडा आहे जो एजनुसार आपल्याला वाढत जातो, जसे की खूप प्रवास केल्यावर, खूप बसल्यावर थोडंफार माझं दुखतं आणि ते तर हल्ली 25-30 मधल्या मुलींना सुद्धा दुखतं. म्हणजे 30च्या आतल्या ज्या मुली असतात ना त्यांनाही हल्ली हे प्रॉब्लेम आहेत. तर चला मेन विषयाकडे वळूया. थोडीशी माहिती मी का देत असते लक्षात घ्या, की तुम्हाला जर तुमच्या मुलांविषयी लांबून रेख असेल तर मी तुम्हाला ती देत असते लांबून सुद्धा काही फीस भरल्यावर आणि त्याचा इफेक्ट होतो. आता एजचं साईन आपण वरती काढून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली 8 वेळा तुमची इच्छा लिहायची आहे. ती कशी लिहायची आहे? मला नोकरी लागली आहे, मनासारखे पॅकेज मिळाले आहे, थँक्यू युनिव्हर्स. सकाळी 8 वाजता 8 वेळा लिहायचंय. दुपारी तुम्ही जी हवी ती वेळ घ्या, दुपारी गॅप टाकला तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल. सकाळी 8 आणि रात्री 8 वेळा तुमची इच्छा पॉझिटिव्हली द्यायची आहे. आणि जे साईन लिहिले ना आपण साईन त्याच्या तोंडून सुद्धा तीच इच्छा त्या कमी शब्दात किंवा मनी जॉब एवढंच तुम्हाला तिथं लिहायचं आहे दोन्ही साईन मध्ये. ते साईन मी इथं तुम्हाला देते, कागदावर देते किंवा मी गुगल करून तुम्हाला ते साईन देते. आणि त्यानंतर संध्याकाळी नेहमीप्रमाणे दिवा लावायचा किंवा मेणबत्ती लावायची एका डिशमध्ये, त्याच्यावर हे पेपर जाळायचे. आता जाळायचे या शब्दावर पण लोकांना वाटतं की जाळल्यावर संपतं. नाही, ते युनिव्हर्सकडे पोहोचवण्यासाठी जाळायचं. त्याची ॲश आपल्या हातावर घ्यायची आणि वरच्या दिशेनं फुंकायची. तुम्ही बघाल तुमच्या इच्छा पूर्ण होताना इच्छा अशा ठेवा ज्या पूर्ण होतील. बस चला, तुम्हाला रेकी हवी असेल, रेकीयुक्त ब्रेसलेट हवे असतील किंवा इतर कुठल्याही विविध सिद्ध मंत्र, ज्यांना अघोरी नको आहे, साधे मंत्र जे सिद्ध मंत्र आहेत ते तुम्ही घेऊ शकता. बाकी श्रावण महिन्याचे भरपूर व्हिडिओ येणार आहेत, तर नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.